किती नवऱ्याचा फायदा घेशील बस कर आता, असे खूप लोक मला म्हणतात. नमस्कार मंडळी. तर सकाळीच मी माझी झाडं बघायला आलेली, तर 3 प्रकारचे हे ड्रॅगन फ्रूट्स लावलेले आहे, येलो, पिंक आणि व्हाईट. आणि त्यासोबत ना आळू पण माझी खूप छान झालेली आणि ॲलोवेरा पण. छोटू बाहेर त्यांच्यासोबत खेळतो, अगस्त्या त्याच्या मॉन्स्टर ट्रक सोबत खेळतो. त्याच्या मोठ्या बाबांनी त्याला मॉन्स्टर ट्रक आणलेली. माझा दुपारचा स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाकामध्ये मी डाळ, भात आणि वांगा बटाट्याची भाजी करायला घेतलेली आहे. अगस्त्या शाळेतून आला की त्याला खूप भूक लागलेली असते. मग दुपारी लवकरच स्वयंपाक बनवते, त्याला जेवू घालते आणि झोपवते. अहो बैलांना फिरायला घेऊन चालले आहेत. अगस्त्या संध्याकाळी झोपेतून उठला ना, तेव्हा खूप रडत होता. मी म्हटलं बाबा का रडतोस? तो बोलतो की मला गुलाबजाम खायचे आहेत. तर म्हटलं चला, पॅकेट आहे गिट्सचं माझ्याकडे, तर छान पीठ मळून घेतलं. इकडे साखरेचं पाक सुद्धा बनवायला घेतलं. आता गुलाबजाम स्वयंपाक याचा खूप गोंधळ माझा चालू होता. तर आत्यांनी चुलीवर भाकरी भाजायला घेतल्या. मी इथे कारल्याची भाजी बनवते. गुलाबजाम जर म्हटलं ना, तर अगस्त्याला गुलाबजाम खूप आवडतात. माझे ना महिन्यातून 2दा तरी गुलाबजाम होत असतील. तसा तर बाकीचा तो गोड काही खात नाही, पण गुलाबजाम खूप खातो. तर दोघांनी मिळून गुलाबजाम वळवले. हे अगस्त्याचे छोटे छोटे गुलाबजाम. सगळ्यात पहिले ते मी तळायला टाकले. अगस्त्याला गुलाबजाम खायची एवढी घाई झालेली ना, की त्याने पटकन एक गुलाबजाम घेतला आणि देवाजवळ ठेवला, नमस्कार केला आणि स्वतः खायला बसला. आता ना खूप जण मला म्हणतायत की तू तुझ्या नवऱ्याचा फायदा घेते. माझा जो नवरा आहे ना, तो मला प्रत्येक घरकामामध्ये थोडी का होईना मदत करतो, त्यामुळे माझा बराचसा वेळ वाचतो. म्हणून जे लोक मला बघतायत ना, ते मला असं म्हणतात की तू तुझ्या नवऱ्याचा फायदा घेते. आता हे बाकीचे गुलाबजाम त्यांनीच तळले आहेत आणि अशा प्रकारे छान गुलाबजाम झालेले आहेत. आणि छोटू जो आहे तो आत्याची साडी तोंडात घालत होता आणि आत्या त्याला घालून देत नव्हत्या, म्हणून त्याला राग येत होता. आणि इथे मी अगस्त्याचा अभ्यास घेते. तर फ्रेंड्स, असा आहे आजचा दिवस. बाय बाय, टेक